भाव पावरे दावी रूप ते साजिरे मोरया दावी रूप ते साजिरे मोरया दावी रूप ते साजिरे जड झाले लोचन एकदा दर्शन जड झाले लोचन जड झाले लोचन जड झाले लोचन एकदा दर्शन गजाननाला मोदनारे गजाननाला मोदनारे भाव मोरया भाव पावरे भाव मोरया भाव पावरे दावी रूप ते साजिरे मोरया दावी रूप ते साजिरे मोरया वेड म्हणावे काया काय कुठले नाते माय बाप बंधू सखा सारे तुझवादे मोह माया तुझिया पुढे तुझे सारे खोटे वेड मला लागले बा तुझ्या दर्शनाचे विसरलो मी देहा भान रे विसरलो मी देहा भान रे भाव मोरया भाव पावरे भाव मोरया भाव पावरे दावी रूप ते साजिरे मोरया दावी रूप ते साजिरे मोरया दावी रूप ते साजिरे हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपालया सर्वांगी सुंदर दिशेंदुराची कंठी झळके माळुका हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपालया हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपालया हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपालया रत्नखंड भरात गौरी तुम्हाला चंदनाची हिरे नर्द मुकुट शोभतो भरा धुन देलो पुरे चरणी घागर्या हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपालयाची हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपालयाची हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपालयाची लंबोदर पितांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दासरामाचा वाटपा हे सरणा संकटी पावावी गिरवाणी रक्षावे गिरवाणी रक्षावे सोनवर
घेईल, पण आता घेणार नाही. हा ब्रह्मराक्षस एका सिंहाचं रूप घेतोय. हिम्मत असेल मला सोड. मी पूर्णपणे जाणतोय देव निश्चित न्याय देईल, पण हे म्हणत मानवा तुला मात्र एकच सांगू इच्छितो, आणि काय असेल, प्रत्येक माणसाचं जीवन हे क्षणभंगूर आहे, आणि हे जीवन जगत असताना कुणीही कुणाशी भांडू नका. कारण जर का आपण भांडत राहिलो तर आपलं आयुष्य हे असंच जाणार आहे. तेव्हा दुसऱ्याशी भांडण तंटा न करता त्या परमेश्वराचं नामस्मरण करा. तो देव तुमच्यासाठी निश्चितच धावून येईल, धावून येईल, धावून येईल. नारायण क्षणभंगुर हे जीवन आपुले, कुणीही भांडू नका. क्षणभंगुर हे जीवन आपुले, कुणीही भांडू नका, भांडू नका, भांडू नका. हरिनामाविना जन्म मनुजा जाई तयाचा पुकार. हरिनामाविना जन्म मनुजा जाई तयाचा पुकार. क्षणभंगुर हे जीवन आपुले, कुणीही भांडू नका. क्षणभंगुर हे जीवन आपुले, कुणीही भांडू नका, भांडू नका. भाविन जन्म मनुजा जाई तयाचा पुकार. हरिनामाविन जन्म मनुजा जाई तयाचा पुकार. सागर तर घेता रे ते नाम नारायण. संसार रूपी भवसागर तर घेता रे ते नाम. मोक्षांती मिळतयाला वैकुंठाचे धाम. मोक्षांती मिळतयाला वैकुंठाचे धाम. अधर्म तो तुझा नेलयाला, अधर्म तो तुझा नेलयाला, धरी मागणे टका. अधर्म तो तुझा नेलयाला, धरी मागणे टका. हरिनामाविना जन्म मनुजा जाई तयाचा पुकार. हरिनामाविना जन्म मनुजा जाई तयाचा पुकार. क्षणभंगुर हे जीवन आपुले, कुणीही भांडू नका. नारायण क्षणभंगुर हे जीवन आपुले, कुणीही भांडू नका, भांडू नका, भांडू नका. हरिनामाविना जन्म मनुजा जाई तयाचा पुकार. हरिनामाविना जन्म मनुजा जाई तयाचा पुकार. हरिनामाविना जन्म मनुजा. उमेघ आशय काजलाते, तुलती तयात स्वप्ने, ताटवे फुलांचे, बनुगमंद गंधासमी वहावे. अनिश लोचनाची वाटे तुला भावे. अनिश लोचनाची वाटे तुला भावे. पती परमेश्वराय नमो नमः. खरंच
माने दिवसे जीवनाचा आत्मा म्हणजे परमेश्वर. भाववतीच्या प्रेमीनं परमेश्वराला आपलंच करून घेता येतं आणि म्हणूनच प्रत्येक दिवशी सौभाग्य देवतेचं दर्शन घेतल्याशिवाय आमचं मन मात्र कदापि तृप्त होत नाही. पण सांप्रत विचार करते ती केवळ ब्रह्मराक्षसाचा घात करण्याची सौभाग्य देवता गेली अद्यापर्यंत आली नाही. विचार करते ती आता अखंड प्रेमाने सौभाग्य आहे त्रैलोक मंदिर देवर्षी नारदमुनी उभयता आपल्या राजा ठाम होते. राजा तू नमस्कारात पात्र पण आशीर्वादाला नाही. मला सांग तू आता पुण्याला अरण्याच्या ठिकाणी गेला होता. काय घडलं? तो ब्रह्मराक्षस धर्मंत बनला होता. माझ्या जगताला त्रस्त करण्यासाठी तत्पर राहत होता. त्याचा सेवक करण्याच्या हेतूला तिथपर्यंत माझं जाणं झालं. त्याचा शोध घेत होतो. तो समोर आला खरा. युद्धाच्या धुमश्चक्रीत तो पळून गेला. मायाविद्येत प्रवीण असताना तो ब्रह्मराक्षस सिंहाचं रूप त्याने धारण केलं. माझ्या सैन्याने त्याच्या पृष्ठभागी मी गेलो. धनुष्याला तळात काढला. बाण सोडा सावधान शोधण्याला दौडत. त्या झुडपावर एक दिव्य शक्ती उभी राहिली. एक ब्रह्ममूर्ती उभी राहिली. अक्षरी माझ्या मगावले शब्द बाहेर पडले. आज त्याच्या विनम्र स्मरणानं मी त्याची क्षमा याचना मागितली. सांगून ते ऐकलेलं नाही. शाब्दिक संघर्ष झाला. त्याचं रूपांतर युद्धात झालं. युद्ध मी थांबविलं आणि म्हणालो तुमच्या हातून जे काही होईल राजा शाकुंतला करू शकतो. मग राजा त्यांचा अपमान करण्यासाठी तत्पर झाला ती व्यक्ती कोण असेल तर विश्वामित्र महंत होय. आणि राजा एवढंच नाही त्याच महंताने काय केलं किंवा तुला शासन घडविण्यासाठी अयोध्येचा राजकर्ता माझा देव राघवापर्यंत गेले. वचनाला वचनबद्ध होऊन त्याच राघवानं तुमच्या बाबतीत प्रतिज्ञा केली आणि ती प्रतिज्ञा कोणती असेल सप्तम दिवसाचा भानू अस्त्रात जाण्यापूर्वी राजा शाकुनीला राघवाला आतापर्यंत विभूतीला बुद्धीला त्या माझ्या राघवाला प्रतिज्ञेचे उद्गार आपल्या मुखावणे बाहेर काढले. सप्तम दिवसाचा भान असताना जाण्यापूर्वी राजा शाकुनीला जगत सौख्यापासून नष्ट करायला पण देवर्षी सांगाव काय कोणताही अपराध झाला होता. राजकर्ता राजा शाकुन सज्जन आहे की दुर्जन आहे? राजा तू सज्जनच आहे. मग जर का मी सज्जन आहे तर सांगा या सज्जनाला आपण तरणोपाय कथन करा. आहे ना एक मार्ग आहे आणि तोच मार्ग कोणता असेल चला या सणाचा त्याग करा आणि अंजन पर्वतापर्यंत चला माता अंजनी पर्यंत आणि तिथे गेल्यावर काय करायचं हे मी निश्चितच सांगणार. तेव्हा चला माझ्या समोर पुढे काय घडवायचं पुरुषोत्तमा ए प्रभू ही अंजनी माता तुझ्या पवित्र नतमस्तक होती. देवा विसरले नाही. तुझं भजन तुझं पूजन हेच माझं प्रथम कर्तव्य आहे. तुझ्या नावाशिवाय अन्नाचा कण किंवा पाण्याचा थेंब मी कधी ग्रहण करत नाही रे देवा. हनुमंतासारखा पुत्र जन्माला आला आणि ही अंजनी माता धन्य झाली. आम्ही दोन्ही तुझ्या चरणाचे दास झालो देवा दास झालो. म्हणूनच तुझं भजन तुझं पूजन जय राम जय राम. अंजनी मातेचा जय जयकार असो. अंजनी मातेचा जय जयकार असो. अंजनी मातेचा जय जयकार असो. कोण ग बाई तू? नावाचं सुमित्रा. सुमित्रा वा 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 नाव सुंदर आहे सुंदर आहे पण चेहरा का लपवतेस? फार मोठ्या अपेक्षेनं मी तुमच्यापर्यंत आले. काय अशी अपेक्षा आहे तुझी? आज निराधार अवस्थेत सारीकडे फिरते. अरे रे रे रे. मला फक्त आधार हवाय. आधार या अंजनी मातेचा आधार दिला. माझा शब्द आहे तुला. माझा आधार तुला दिला मी. वचनपूर्वक सांगा. वचन
वचन कशाला ग? माझ्या शब्दावर भरोसा नाही. माझ्या भित्र्या मनाच्या समाधानासाठी मला वचन मग ये ते वचन. ती अंजनी माता तुला शब्द देते, तुझी असेल ती इच्छा पूर्ण होईल. तुला आधार ही अंजनी माता दे. अंजनी माता दे. आता तुला काय हवंय? राम, दिला वेळ दिला तेच मला हवं. तुला पण आधार हवाय? हो, तुला काही सांगेल. फक्त 7 दिवसाचं सूर्य अस्ताला जाण्यापर्यंत आम्हाला आधार हवाय. काय असं संकट ओढवलंय तुमच्यावर? आमच्या बाबतीत प्रभू राघवांनी प्रतिज्ञा केली काय? प्रभू राघवाने प्रतिज्ञा केली. ऐकून नाही का? 7 दिवसाचा भानू असताना जाण्यापूर्वी माझ्या सौभाग्य देवतेला या लोकीची आत्मा पाठवली. प्रभू राघवाला, माझ्या राघवाला एवढे कष्ट कशाला? माझ्या प्रभूने केलेली प्रतिज्ञा मी पूर्ण करणार. करून घ्या. पण मरणाऱ्यांची इच्छा पहिल्यांदा पूर्ण करा. काय अशी? मरणाऱ्यांची इच्छा कुणी पूर्ण करायची असते? मारणाऱ्याने करायची असते. होय ना? हा. मग आमची एकच इच्छा आहे. काय म्हणून? काहीसा कालावधी आम्हाला द्या. हा. सर्वांना आम्हाला तुमच्या बाबतीत सांगायचंय. एक सांगायचंय, अंजनी माता वचन भ्रष्ट. अंजनी माता तत्वभ्रष्ट. अंजनी माता वचन भ्रष्ट. सगळ्यांनी ऐका. ही अंजनी माता वचनभ्रष्ट. ऐका हो ऐका, अंजनी माता वचन भ्रष्ट. होय होय होय. ततो भ्रष्ट. आता मारा. तुझं तोंड आहे की मुंग्यांचं वारुळ ग? बोंब मारत फिरतेस? आपण वचन दिला हा आम्ही म्हणायला तयार आहेत, मारा. नाही मारणार. का? मी शब्द दिलाय, मी वचन दिलंय. 7 दिवसापर्यंत तुमचं रक्षण करण्याची सर्व जबाबदारी माझी. तुमच्या शब्दावर आमचा विश्वास आहे. 7 दिवस आमचं रक्षण करा. 8व्या संकटात रे प्रभू, संकटात तुझी प्रिय हनुमंता, अरे तुझीच मार्ग प्रतीक्षा करत होते. अरे बाबा, काय सांगू, तुझी आई संकटात आहे. हो, तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तुझी मार्ग प्रतीक्षा करत होते. राजा शाकून आणि त्याची धर्मपत्नी सुमित्रा ही संकटात आहेत. मला बशीला वचन दिलं, 7 दिवसापर्यंत त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. तुझी जबाबदारी ती माझी जबाबदारी. पण या दोघांना कुणी मारण्याची प्रयत्न केली आहे? प्रभू रामचंद्राने. माझ्या राघवाला. हो. आता सर्व ती जबाबदारी माझ्यावर सोपली आहे. निघाला तेवढा मारा. कुठं निघालास? राजा शाकूला त्याच्या बायकोला. तुझ्या आईनं त्यांना शब्द दिलाय, वचन दिलाय, 7 दिवसापर्यंत रक्षण करीन तू म्हणून. जरी माझी माता असली तरी सुद्धा माझ्या रोमात राम आहे. जिथं राम आहे तिथं माझं काम आहे. जिथं राम नाही तिथं मी थांबणार नाही. म्हणजे माझ्यापेक्षा प्रभू राम तुला प्रिय आहे. होय, होय. मी दिलेलं वचन काहीच नाही. राजा राघवाशिवाय जगात मला मोठं काही मग असल्या पुत्राला मी पुत्रत्व म्हणणार नाही. तरी मी तुला सांगत होतो, त्या धक्काला भेटू नको. माघार घेतली याच्यामुळे अशी कारण आहे हनुमंता. काय कारण? तू माझा पुत्र नव्हेस, मी तुझी आई नाही. तुटलं तुझं माझं नातं. कारण आईने दिलेल्या वचनासाठी, तू प्रभू रामचंद्राने दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी निघालायस. अरे तू कुठं आणि प्रभू रामचंद्र कुठं त्याच्या वचनासाठी तू झटतोय? बोलायचा आशय एकच, आपली सावत्र आईला दिलेल्या, राजा दशरथ याने दिलेलं वचन, आपल्या पिताश्रीने दिलेलं वचन, त्या वचन पूर्ततेसाठी उद्या होणारा राज्याभिषेक याचा त्याग केला. साऱ्या राजसुखांचा त्याग केला आणि 14 वर्षाच्या वनवासाला निघाला. तो पुत्र कुठं आणि तो ज्या रामचंद्राला सावत्र मातेच्या इच्छेखातर पित्याचं वचन पूर्ण करण्यासाठी 14 वर्षाचा वनवास भोगिला आणि राघवासाठी मी माझ्या आईचा त्याग करतोय. आई क्षमा कर मला. माते, चुकलं माझं. आज मला कळलंय, स्वामी तिरी जगाचा आईला भिकारी. आई सारखं जगात दुसरं दैवत नाही. तुझं वचन प्रमाण शाबास. माते, तुम्ही काही झालं तरी रामाशी विरोध करू शकत नाही. आणि हे सगळे आपल्या उत्तर सेवा करा. तुझी आज्ञा. यावेळी पहा, हा राघव काय करतोय. काय बा?
मी असं का केलं असेल हा, हा. शनिदेवतेची इच्छा कायम स्वरूपी भक्त सख्यान्वंताचा सहवास हा. आणि भक्त सख्यान्वंताची इच्छा हा. कदापि शनिदेवतेचं मुखकमल मी पाहणार नाही पण देवा याचं महत्व याचं महत्व विश्वात राहणार कोणत्या आहे प्रकारे? या स्वरूपानं विश्वाच्या ठिकाणी पाषाण स्वरूपी मंदिरं स्थापित केली जातील हा. आणि त्याची पूजा केली जाईल भक्त सख्यान्वंताचा वार शनिवार असेल पण पूजेचं पुण्य मात्र शनिदेवतेला असेल जो कुणी भक्त भावी चंदूर मिश्रित तेल सख्या हनुमंताच्या चरणी अर्पण करेल हा. नव्हे तर तेल मिश्रित तेल फक्त सख्या हनुमंताला वाहेल त्याचं पुण्य शनिदेवतेच्या भक्तीचं पुण्य लाभेल आणि त्या भक्ताच्या जीवनातील सारी संकट दूर होतील हा. एवढंच नव्हे तर या क्षणी या राघवानं भक्त सख्या हनुमंताचं मुख हे दक्षिण दिशेला केलंय याच्या मुळाशी कारण काय असेल कोणतं? गंमत नाही हा. दक्षिण दिशा म्हणजे प्रत्यक्ष काळाची दिशा आहे हो. प्रत्यक्ष काळ दक्षिण दिशेने येतो आणि हा सात काळ भक्तांच्या जीवनात येऊ नये म्हणून हा संकटमोचक भक्त सखान्वंत आलेल्या काळापासून भक्तांचं सदैव रक्षण करणार आहे आणि भक्तांना मोक्ष प्राप्ती होणार आहे असा आशीर्वाद हा राघव देतो देवा विश्वाच्या ठाईचं महत्व ठेवलं मग तुझ्या कृपेचा आशीर्वाद मला करेल सगळ्या भक्तांच्या पाठीशी सदैव राहा. आज दिवस धन्य